मस्त हिरव्या वाटणातली चमचमीत आणि ही अशी भरलेली शिमला मिरची तोंड लावणीसाठी किंवा डब्यासाठी. तर ही शिमला मिरचीची रेसिपी आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग सुरुवात करूया. तर इथे ना मी या 4 शिमला मिरची घेतलेल्या आहेत, ज्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि हे फोडणीचं साहित्य आहे. आणि बाकी हे जे आहे ना आपल्याला मस्त भरली शिमला मिरची करायची आहे, तर हे त्याचं साहित्य आहे, त्याचं वाटण करायचं आहे. तर सर्वात आधी ही जी शिमला मिरची आहे ना, देठाकडचा भाग आहे ना, जो असा अलगद असा कापून घ्यायचा आहे आणि वरचे वर ते जे देठ आहे ना ते काढून घ्यायचे आणि त्यातल्या बियासुद्धा काढून घ्यायच्या. म्हणजे हा जो मसाला जो आपण करू ना, तो भरायला सुद्धा त्यात सोपा होईल आणि ना शक्यतो बिया ज्या आहेत कॅप्सिकममधल्या म्हणजे शिमला मिरचीमधल्या पूर्णपणे काढून टाकायच्या. आणि अशाच प्रकारे ह्या ज्या उरलेल्या शिमला मिरच्या आहेत ना, त्याचे मी देठ काढून घेणार आहे. तर ना छान मसाला करून घेऊया. तर हे 1 चमचा सफेद तीळ आहे. त्यामध्ये ह्या हिरव्या मिरच्या एक 5-6 हिरव्या मिरच्या, 7-8 लसूण पाकळ्या आणि हे शेंगदाणे आहेत जे मी भाजून घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर खोबरं घेतलेलं आहे. तर तुम्ही ते ओलं खोबरं पण घेऊ शकता. मी सुकं खोबरं घेतलेलं आहे. थोडीशी कोथिंबीर, इथे एक पाव चमचा हळद टाकून घेतलेली आहे, अर्धा चमचा धने पावडर आणि चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे. आणि हे ना पाणी न टाकता छान मी असं वाटून घेणार आहे. तर हे अशा प्रकारे पाणी न टाकता चांगलं मी बारीक करून घेतले आणि आता ना फोडणी करून घ्यायची आहे. तर कढईमध्ये ना 2 चमचे तेल चांगलं गरम करून घेणार आहे. त्यामध्ये जिरे टाकून घ्यायचे, एक पाव चमचा वगैरे जिरे, थोडासा कढीपत्ता आणि यामध्ये आता कांदा टाकून घेणार आहे आणि चांगलं परतून घ्यायचं आहे. तर मग तुम्ही जो मसाला वाटून घेतला तो आधीच ढोबळी मिरचीमध्ये तुम्ही टाकून घेऊ शकता, भरून घेऊ शकता. पण मी थोडासा ना हा मसाल्यामध्ये या कांद्यामध्ये ना परतून घेणार आहे आणि मग मी शिमला मिरचीमध्ये भरून घेणार आहे. तर हे अशा प्रकारे चांगलं जे आहे ना कांदा आणि हा मसाला खूप व्यवस्थित छान असा मिक्स करून घ्यायचा आहे आणि एक एक करून ना मी या शिमला मिरचीमध्ये हा मसाला भरून घेणार आहे. तर इथे जसं मी हिरव्या वाटणामधलं शिमला मिरची करते ना, तर हिरव्या मिरचीच्या ऐवजी ना तुम्ही यामध्ये लाल तिखट, जिरे पावडर, थोडीशी आमचूर पावडर हे असं टाकून मसाला करून सुद्धा ही जी ढोबळी मिरची आहे ती बनवू शकता. तर आता यामध्ये ना मी अगदी थोडंसं एक अर्धा पेला वगैरेच पाणी टाकलेलं आहे, का तर हा जो मसाला आहे ना खूप छान व्यवस्थित मिक्स व्हावा. त्यामुळे मी थोडंसं पाणी टाकलं आहे आणि चांगलं हे सर्व जे आहे ना मिक्स करून घेणार आहे. तर हे छान मिक्स झालं आहे. पुढचे 5 मिनिटे मी झाकून ठेवणार आहे, एक वाफ घेणार आहे. तर मध्ये जे आहे ना ढोबळी मिरची जी आहे ती दुसऱ्या बाजूने अशी पलटी करून घ्यायची, म्हणजे सर्व बाजूने ही जी शिमला मिरची आहे ती छान शिजली जाईल. खरं तर शिमला मिरची शिजायला टाईम नाही लागत, पण हा जो मसाला जो आहे ना त्याच्यातला जो कच्चा वास आहे लसणाचा तो सुद्धा निघून जायला पाहिजे. त्यामुळे छान अशी शिमला मिरची मी शिजवून घेतली आहे. 5 ते 7 मिनिटात ही शिमला मिरची तयार होते आणि तुम्ही पाहू शकता एकदा छान ढोबळी मिरची पलटून घेतल्यानंतर पुढचे 2 मिनिटे मी वाफ दिली, गॅस बंद केला आणि छान मी ही शिमला मिरची पुन्हा एकदा मिक्स करून घेणार आहे आणि मस्त अशी ही भरलेली शिमला मिरची बनवून तयार आहे. तर हा मी माझ्या मिस्टरांसाठी टिफिन तयार केलेला आहे. त्याबरोबर नाचणीची भाकरी, वरण, थोडेसे काकडी आणि गाजर दिले एका डब्यामध्ये, थोडासा भात आणि ही मस्त अशी भरलेली चमचमीत हिरव्या मसाल्यातली ही भरलेली ढोबळी मिरची, शिमला मिरची. तर ऑफिसच्या डब्याला नेण्यासाठी किंवा मुलांनासुद्धा ना तुम्ही शाळेमध्ये टिफिनला देऊ शकता. मुलंसुद्धा हा मसाला खूप आवडीने खातात आणि तोंड लावण्यासाठी मस्त एकदम उत्तम पर्याय आहे. आणि हे जे मसाला आहे ना त्याचे खूप वेगवेगळे प्रकारसुद्धा आहेत, म्हणजे लाल मसाला, हिरवा मसाला किंवा काही बेसन भरून करतात, थोडंसं बेसनचा वापर करून किंवा मग बटाट्याचा वापर करून असे खूप वेगवेगळ्या प्रकारचे आपण ही शिमला मिरची बनवू शकतो. तर मस्त ही शिमला मिरची, भरलेली शिमला मिरचीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.